हे सगळं सामान विकून मी iPhone 16 पण घेऊ शकतो. आणि आजच्या व्लॉग मध्ये मी माझे एम्प्लिफायरची आणि सामानाची प्राइस पण सांगणार. तर कसे पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा होता की मला या सिस्टम मधला सगळा पसारा बाहेर काढून घ्यायचा होता. आता नेमकंच लागलो होतो खोलायला की पप्पाने लगेच दिदीला जाऊन आणायला सांगितलं. मग काय लगेच आवरून निघालो डायरेक्ट परभणी. आज सकाळी जरा लवकर निघालो होतो परभणीला, म्हणून थंडी पण जरा जास्तच लागत होती आणि सकाळ सकाळचं वातावरण पण एवढं भारी बस बघायचं काम. परभणीला तर पोहोचलो होतो. पहिले तर काकाच्या हातात फ्रेंच वडा खाला आणि दिदीला घेऊन डायरेक्ट निघाला होता गावात. घरी पोहोचत लागलो सिस्टमला खोलायला. चांगलं काम तर आपल्याला करता येत नाही, पण नाश बरोबर करता येत. आणि या सिस्टमचा नाश करायला मला हे मदत करणार. पहिले तर साईडची स्पीकर खोलली आणि स्पीकर मध्ये एवढे धुळ होती की बस बघायचं काम. स्पीकर तर खोलून झाले, आता हे उपर खोलायचे होते पण हे जरा जास्त टाईट बसले होते. फायनली उपर तर बाहेर निघालो होतो आणि आता हे एम्प्लिफायर आणि याची वायरिंग जरा जास्त डोकं खाणार होतं. आता याचं मेन म्हणजे मला काय समजत नव्हतं कोणता वायर कसा काढायचा. त्यामुळे धडाधड वायर तोडून काढ आणि दोन्ही एम्प्लिफायर बाहेर काढून घेतले. आणि आता मला वाटत होतं ही वायरिंग विकव आणि 2 दिवस गोळा, कारण या वायरने जास्त डोक्याला ताण दिला. सगळ्या पेटीचा नाश केल्यानंतर हे सामान सांभाळून ठेवा आणि हीच ती डोकं खाऊ वायरिंग. भेटूया लवकरच नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. जर हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टावर बघत असेल तर युट्यूबला फॉलो करून घ्या आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर इंस्टाला फॉलो करून घ्या. धन्यवाद.